तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज घेऊन आलेला आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील. तर सर्वप्रथम आज आपण पाहणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय भाव मिळतो याबद्दल सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर पाहायला गेलं तर मी आज तुमच्यापर्यंत काही 10 ते 12 बाजार समित्या सादर करणार आहे आणि त्या बाजार समितीच्या माध्यमातून त्या कापसाला आपल्या सोयाबीनला कमीत कमी आणि जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण कोणत्या बाजार समितीमध्ये काय बाजारभाव मिळतो याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. तर पाहायला गेलं तर आज आपण तुमच्यापर्यंत मी काही बाजार समित्या सादर करणार आहे. तर आज आपण कारंजा, रिसोड, तुळजापूर, धुळे, सोलापूर, अमरावती, नागपूर, हिंगोली, कोपरगाव, महागाव, जालना, भोकर अशा काही 10 ते 12 बाजार समितीचे आपण सोयाबीनचे बाजारभाव पाहणार आहोत. तर शेतकऱ्यांना मी विनंती करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून जसं की कापूस बाजारभाव, सोयाबीन बाजारभाव, हळद बाजारभाव, इतर सर्व पिकाचे अपडेट या शेती अपडेट यूट्यूब चॅनलवरती मी देत असतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील आणि हे बाजारभाव तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होतील आणि तुमचा जर माल विक्री असेल तर तुम्हाला योग्य तो दर मिळू शकतो. कारण की हे बाजारभाव मी डेली या शेती अपडेट यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो. तर नक्कीच तुमच्या मालाला योग्य तो दर मिळेल. तर आपण सर्वात पहिले आज कारंजा या बाजार समितीचे पाहूया. कारंजा बाजार समितीमध्ये 4,000 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,400 रुपये प्रति क्विंटल कारंजा या बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर मिळतो आहे. तर समोर कारंजा बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर सोयाबीनचे दर पाहायला गेलं तर 4,300 रुपये कारंजा या बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर मिळतो आहे. तर समोर आपण रिसोड या बाजार समितीचे पाहणार आहोत. रिसोड बाजार समितीमध्ये 4,100 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,300 रुपये रिसोड या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर रिसोड बाजार समितीमध्ये सर्वसाधारण सोयाबीनचे दर पाहायला गेलं तर 4,200 रुपये प्रति क्विंटल इतका रिसोड या बाजार समितीमध्ये दर आहे. तर समोर आपण तुळजापूर या बाजार समितीचे पाहणार आहोत. तुळजापूर बाजार समितीमध्ये 4,400 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,400 रुपये प्रति क्विंटल तुळजापूर या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर तुळजापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 4,300 रुपये प्रति क्विंटल तुळजापूर या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर समोर आपण धुळे बाजार समितीचे पाहणार आहोत. धुळे बाजार समितीमध्ये 3,700 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,100 रुपये प्रति क्विंटल एवढा धुळे बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर धुळे बाजार समितीमध्ये सोयाबीनचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 4,100 रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर मिळतो आहे. तर समोर आपण सोलापूर बाजार समितीचे पाहणार आहोत. सोलापूर बाजार समितीमध्ये 4,400 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,400 रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर मिळतो आहे. तर सोलापूर बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर सोयाबीनचे दर पाहायला गेलं तर 4,800 रुपये प्रति क्विंटल एवढा सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर मिळतो आहे. तर जसं की मी कारंजा, रिसोड, तुळजापूर, धुळे, सोलापूर अशा काही 5 बाजार समितीचे बाजारभाव सांगितलेले आहेत आणि असे कोणी शेतकरी असतील त्यांच्या जवळपास बाजार समितीचे भाव मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असेल तर त्यांना नक्कीच त्यांच्या मालाला योग्य तो दर मिळेल. कारण की हे बाजारभाव खूप महत्त्वपूर्ण होणार आहेत. कारण की तुमचा माल विक्री असेल तर तुम्हाला या शेती अपडेट यूट्यूब चॅनलवरती सर्व पिकाचे बाजारभाव पाहायला मिळतील आणि तुम्हाला डेली अपडेट मिळेल. तर समोर आपण अमरावती बाजार समितीचे पाहणार आहोत. अमरावती बाजार समितीमध्ये 4,200 रुपये प्रति क्विंटल इतका सोयाबीनला दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,300 रुपये प्रति क्विंटल अमरावती या बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर मिळतो आहे. तर अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 4,300 रुपये प्रति क्विंटल इतका अमरावती बाजार समितीमध्ये दर आहे. तर समोर आपण नागपूर बाजार समितीचे पाहणार आहोत. नागपूर बाजार समितीमध्ये 4,100 रुपये प्रति क्विंटल इतका सोयाबीनला दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,300 रुपये प्रति क्विंटल एवढा नागपूर बाजार समितीमध्ये दर आहे. तर नागपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 4,200 रुपये प्रति क्विंटल इतका नागपूर बाजार समितीमध्ये दर आहे. तर समोर आपण हिंगोली बाजार समितीचे पाहणार आहोत. हिंगोली बाजार समितीमध्ये 4,000 रुपये प्रति क्विंटल इतका सोयाबीनला दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,460 रुपये प्रति क्विंटल इतका हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर मिळतो आहे. तर हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 4,200 रुपये प्रति क्विंटल इतका हिंगोली बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर समोर आपण कोपरगाव या बाजार समितीचे पाहणार आहोत. कोपरगाव बाजार समितीमध्ये 4,000 रुपये प्रति क्विंटल कमीमध्ये दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,300 रुपये प्रति क्विंटल
कोपरगाव बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर कोपरगाव बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 4,300 रुपये प्रति क्विंटल कोपरगाव बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर समोर आपण महागाव बाजार समितीचे पाहणार आहोत. तर महागाव बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल 4,000 रुपये भाव आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,400 रुपये प्रति क्विंटल इतका महागाव बाजार समितीमध्ये दर आहे. तर महागाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 4,200 रुपये प्रति क्विंटल इतका सोयाबीनला दर मिळतो आहे. तर समोर आपण जालना बाजार समितीचे पाहणार आहोत. जालना बाजार समितीमध्ये 4,200 रुपये प्रति क्विंटल इतका सोयाबीनला दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,300 रुपये प्रति क्विंटल इतका जालना बाजार समितीमध्ये दर आहे. तर जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 4,350 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण लास्ट भोकर या बाजार समितीचे पाहणार आहोत. भोकर बाजार समितीमध्ये 4,200 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,200 रुपये प्रति क्विंटल इतकाच भाव आहे. तर भोकर बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 4,000 रुपये प्रति क्विंटल इतका भोकर बाजार समितीमध्ये दर आहे. तर जसं की मी 10 ते 12 बाजार समितीचे बाजारभाव सांगितलेले आहेत. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि त्यांचा माल विक्री असेल तर त्यांना हे बाजारभाव नक्की कळतील. तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.